पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होते म्हणजे केवळ योजना जाहीर करणं नाही तर देशाच्या इतिहासाला दिशा देणारे कठोर आणि निर्णायक निर्णय घेणं. भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशात कोणताही मोठा निर्णय घेताना समर्थनासोबतच तीव्र विरोधही होतो, पण नरेंद्र मोदी यांनी नेहमीच लोकप्रियतेपेक्षा देशहिताला प्राधान्य दिलं. याच विचारातून त्यांच्या कार्यकाळात काही असे ऐतिहासिक निर्णय झाले जे भारताच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात कायमचे नोंदले गेले. यातील सर्वात मोठा आणि चर्चेत राहिलेला निर्णय म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा. अनेक दशकांपासून हा विषय अत्यंत संवेदनशील मानला जात होता आणि कुणीही या मुद्द्यावर ठोस पाऊल उचलायला तयार नव्हतं. पण 2019 साली नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतला आणि संपूर्ण देशाचं लक्ष एका क्षणात काश्मीरकडे वेधलं गेलं. या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात पूर्णपणे समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला, तर दुसरीकडे या निर्णयावर मोठ्या प्रमाणात चर्चा, टीका आणि समर्थन दोन्ही झालं. मोदी सरकारसाठी हा निर्णय केवळ राजकीय नव्हता तर राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न होता. यानंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे 3 तलाक प्रथेवर बंदी घालण्याचा. अनेक वर्षांपासून मुस्लिम महिलांवर अन्याय करणारी ही प्रथा बंद करून महिलांना कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निर्णयामुळे महिलांच्या हक्कांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट झाली आणि सामाजिक सुधारणेचा एक ठोस संदेश देशाला मिळाला. नरेंद्र मोदी यांच्या काळात घडलेला आणखी एक ऐतिहासिक क्षण म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचा विषय. दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्गी लागला आणि मंदिर उभारणीची प्रक्रिया सुरू झाली. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालं आणि हा क्षण अनेकांसाठी भावनिक व ऐतिहासिक ठरला. हा निर्णय केवळ धार्मिक नव्हता तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाशी जोडलेला होता. याच काळात भारताच्या लोकशाहीचा अभिमान असलेल्या संसदेला नवं रूप देण्याचा निर्णयही घेण्यात आला. नवीन संसद भवन आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या माध्यमातून भारताच्या प्रशासकीय केंद्राचं आधुनिकीकरण करण्यात आलं. या निर्णयावर खर्च आणि प्राधान्यक्रमाबाबत टीका झाली, पण सरकारने दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक निर्णयांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच हाही एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. या कायद्यावर देशभर आंदोलनं झाली, वाद झाले, पण सरकारने हा निर्णय मानवीय दृष्टिकोनातून घेतल्याचं सांगितलं. मोदी सरकारसाठी निर्णय घेणं म्हणजे केवळ आजचा विचार करणं नव्हतं तर पुढील अनेक दशकांचा विचार करणं होतं. कोरोना महामारीच्या काळात घेतलेले निर्णयही इतिहासात नोंदले जातील. अचानक आलेल्या संकटात लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय, आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याचे प्रयत्न, लसीकरण मोहीम आणि गरिबांसाठी मोफत धान्य योजना या सगळ्यांनी देशाला त्या कठीण काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले, अडचणी आल्या, पण त्या काळात नेतृत्वाची गरज होती आणि नरेंद्र मोदी यांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या प्रत्येक मोठ्या निर्णयामागे एक समान धागा दिसतो आणि तो म्हणजे धाडस. विरोध होईल, टीका होईल, राजकीय नुकसान होईल याची जाणीव असूनही निर्णय घेण्याची तयारी हेच त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. समर्थकांसाठी हे निर्णय ऐतिहासिक आणि देशघडणीचे ठरले, तर टीकाकारांसाठी ते वादग्रस्त आणि कठोर होते. पण यात शंका नाही की या निर्णयांनी भारताच्या राजकारणाची दिशा बदलली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने काही असे क्षण पाहिले जे पुढील पिढ्या इतिहासाच्या पुस्तकात वाचतील. चहाच्या टपरीपासून सुरू झालेला प्रवास आता इतिहास घडवणाऱ्या निर्णयांपर्यंत पोहोचला होता. आणि मित्रांनो, हेच निर्णय नरेंद्र मोदी यांना केवळ एक राजकारणी नाही तर एक युग घडवणारा नेता म्हणून ओळख देतात. ही कथा अजून संपलेली नाही,
कारण पुढील भागात आपण पाहणार आहोत या निर्णयांचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम झाला, योजना कशा प्रत्यक्षात उतरल्या आणि भारत कसा बदलत गेला। जर तुम्हाला हा भाग माहितीपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सविस्तर कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा भाग विकास, योजना आणि सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे। जय हिंद।